दुसऱ्या एक दिवसीय सामन्यामध्ये भारताचा विजय झालेला आहे। 4 विकेट राखून इंग्लंडचा पराभव केलेला आहे। कटक येथील मॅच मध्ये इंग्लंड प्रथम फलंदाजी करत 50 षटकात त्यांनी 304 धावा केल्या। भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शानदार सुरुवात केली। शुभमन गिलने 60 धावा केल्या तर कर्णधार रोहित शर्माने शानदार 119 धावा केल्या। विराट कोहली आणि के.एल. राहुल यांनी पुन्हा निराशाजनक फलंदाजी केली, मात्र संघाचा आज विजय झालेला आहे। दुसऱ्या वनडे सामन्यात सुद्धा भारताचा विजय झाला। प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। आवेश, खरं तर या मालिकेतला हा दुसरा सामना होता। पहिलाही सामना भारताने जिंकला, दुसरा सुद्धा सामना आता भारताने जिंकलाय। लक्ष्य काहीसं मोठं होतं, 300च्या पुढचं लक्ष्य होतं, मात्र भारताने सहज विजय मिळालाय असं मिळवलंय असं म्हणायचं। कारण आपल्याला माहित आहे की चॅम्पियन ट्रॉफी पुरी ही स्पर्धा भारतासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण की जे भारताचे रोको म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघांचा पण फॉर्म नव्हता, पण दुसऱ्या वनडे मध्ये रोहित शर्मा यांनी शानदार फलंदाजी केलेली आहे। त्याने अवघ्या 90 चेंडूत 119 धावा केल्या, त्यात त्याने 7 षटकार आणि 12 चौकार सुद्धा मारले आणि शुभम गिल याच्यासोबत शानदार सलामी दिलेली आहे। 304 धावाचं जरी टार्गेट असले तरी दोघांनी शानदार इंग्लंडच्या गोलंदाजी खरपून समाचार घेतला, त्यामुळे हे टार्गेट आपल्या सहजरित्या पार केलेलं आहे। आपण 44 षटकातच हे 304 धावाचं टार्गेट पूर्ण केलेलं आहे। यात श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी विजयाचा कळस चाललेला आहे। सुरुवातीला इंग्लंडने सुद्धा शानदार फलंदाजी केलीच होती, पण भारतीय स्पिनरने त्यांना 304 धावा रोखण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी केली होती। त्यांना प्रत्युत्तर म्हणून रोहित शर्माने पहिल्या 15 षटकातच एकतर्फी मॅच करून टाकली होती। विक्रांत, हो, खरं आहे तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय, अगदी 20 ओव्हर्सच्या आतमध्येच भारतानं निम्म लक्ष्य गाठलेलं होतं, त्यामुळे भारतासाठी हा सहज विजय सुद्धा म्हणावा लागेल। आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे रोहित शर्माचं पुन्हा एकदा इनफॉर्म येणं सुद्धा भारतासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अनुषंगाने महत्त्वाचं होतं। धन्यवाद आवेश दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि या विश्लेषणासाठी।